नमस्कार, स्वराजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात गावाकडील पद्धतीची अतिशय चविष्ट खूप चमचमीत अशी ढोळी डाळची रेसिपी। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये घरात भाजी नसताना आमच्याकडे ही ढोळी डाळ आवर्जून बनवल्या जाते। खूप चविष्ट लागते, पौष्टिक अशी आजी पणजीची रेसिपी आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। उडदाची ढोळी डाळ बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी उडीद डाळ। ही सालीसह उडीद डाळ घेतली आहे। नेहमी करता सालासहच उडीद डाळ घ्या, त्याची चव खूपच मस्त येते। 2 टेबलस्पून चना डाळ। सर्वप्रथम हे डाळी आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। हे 2 वेळा छान स्वच्छ धुवून झालं। आता यामध्ये आपण 1.5 वाटी पाणी घालूया। 1 ते 1.5 टेबलस्पून अख्खे शेंगदाणे घालायचे आहे। आता इथे कुकर मध्ये आपण ही डाळ ठेवूया, झाकण ठेवू। मध्यम आचेवर ह्याला 3 शिट्या काढून घेऊ। ही उडीद डाळ आपल्याला जरा मोकळी शिजवून घ्यायची आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता ही डाळ अगदी मस्त शिजली, मोकळी आहे। चमच्याच्या सहाय्याने आता अशी थोडी आपण ही मोकळी करून घेऊ। याच पद्धतीची आपल्याला हवी आहे, म्हणजे डाळ पूर्ण शिजायला हवी आणि तरी देखील ती अशी मोकळी हवी आहे। फोडणीसाठी कढईमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये थोडी मोहरी घालूया, जिरे, 2 मोठ्या आकाराचे कांदे असे छान मोठे मोठे आपल्याला काप करायचे आहे। 1-1.5 मिनिटासाठी आता हा कांदा आपण परतून घेऊ। आमच्या गावाकडे पूर्वी उन्हाळ्यामध्ये खूप साऱ्या पालेभाज्या फळभाज्या अवेलेबल होत नव्हत्या, त्यामुळे पोळी भाकरी बरोबर खाण्यासाठी डाळीचेच असे विविध प्रकार केले जात असत। त्यातीलच हा एक प्रकार आहे ढोळी उडदाची डाळ। ढोळीचा अर्थ न घोटलेली, म्हणजे ज्यामध्ये अशी डाळ डाळ दिसते, अशी थोडी मोकळी अशी शिजवलेली उडदाची डाळ। आता आपण वेळ वाचवण्यासाठी कुकरमध्येच ही डाळ शिजवून घेतली आहे। पूर्वी पातेल्यामध्ये ही डाळ शिजवून घ्यायचे, खूप चविष्ट लागते ही ढोळी डाळ। कांदा 1 मिनिटासाठी परतून झाला। आता यामध्ये ठेचलेला लसूण घालूया। 1 टेबलस्पून लसूण घातला आहे। खूप कुठले मसाले नाही, अगदी साध्या पद्धतीने बनवलेली ही भाजी खूप मस्त लागते। गावाकडे तर बरेच लोक ह्या ढोळी डाळीला फोडणी देखील घालत नाही। या शिजवलेल्या डाळीमध्ये तिखट, मीठ आणि कच्च्या शेंगदाण्याचं तेल घालून तशी ती डाळ भाकरी बरोबर खातात, ती देखील मस्त लागते। पण मी ह्या ढोळी डाळीला फोडणी देऊन करते, म्हणजे कांदा लसूण ह्याची चव खूपच मस्त येते। हे बघा, हा कांदा हलक्या तांबूस रंगावर परतून झाला। याला अगदी फार लालसर देखील परतायचं नाही, असा आपल्याला हा परतायचा आहे। यामध्ये हळद घालूया, चवीनुसार लाल तिखट, थोडी झणझणीत ठसकेबाज ही डाळ खूप मस्त लागते। आता ही शिजवलेली उडीद डाळ आणि हरभरा डाळ घालू। चवीनुसार मीठ घालूया आणि हलक्या हलक्या हाताने ही मिक्स करायची आहे। हे बघा, हे व्यवस्थित मिक्स झालं। आता यावर झाकण ठेवू आणि फक्त 1 वाफ याला काढून घेऊ। जास्त शिजवू नका, नाहीतर डाळ खूप जास्त मऊ होऊन जाईल। हे बघा, ह्याला मस्त वाफ आली। आता आपण गॅस बंद करूया। सर्वात शेवटी कोथिंबीर
अतिशय चविष्ट, खूप झणझणीत चमचमीत अशी ढोळी डाळ तयार आहे। या प्रकारे ढोळी डाळ तुम्ही नक्की करून बघा। ही ढोळी डाळ भाकरी बरोबर खायला किंवा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आंब्याच्या रसाबरोबर तोंडी लावण्यासाठी देखील मस्त लागते। आमच्याकडे आवर्जून करतात आणि डब्यामध्ये नेण्यासाठी देखील मस्त पर्याय आहे। याआधी ही ढोळी डाळ कुणी कुणी खाल्ली आहे हे कमेंट करून नक्की कळवा। आज आपण बघूयात गावाकडील पद्धतीची अतिशय चविष्ट, खूप पौष्टिक आणि झटपट बनणारी फोडणीच्या मटकीची रेसिपी। चविष्ट आहे आणि मुलांना देखील खूप आवडते। चला तर बघूयात आता याची कृती। गावाकडील पद्धतीची फोडणीची मटकी किंवा मटकी फ्राय बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 3 कप ही मोड आलेली मटकी। या ठिकाणी मी गावरान बारीक मटकी घेतली आहे। इथे पसरट कढईमध्ये साधारण 2.5 ते 3 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया। आता 2 मध्यम आकाराचे कांदे घालू। आता हा कांदा आपल्याला अगदी हलकाच परतून घ्यायचा आहे, खूप परतायचा नाही। अगदी मऊ होईपर्यंत किंवा लालसर होईपर्यंत परतायचा नाही। ह्याचा जो क्रंच आहे तो राहायला हवा। बारीक चिरलेली हिरवी मिरची देखील घालू। खूप साधी सोपी, अगदी 5 मिनिटात होणारी रेसिपी आहे। तुम्ही नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी पोहे, उपमा याऐवजी देऊ शकतात। हेल्दी देखील पर्याय आहे। गावाकडे सकाळच्या गडबडीमध्ये न्याहारीसाठी ही फोडणीची मटकी बनवतात। हे बघा, कांदा मिरची जरा परतून झाली। आता यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घालू। हळद, कुठलंही वाटण नाही, कुठलेही मसाले नाही, अगदी कांदा पोह्यांप्रमाणे तुम्ही हे बनवून बघा। ही मटकी घालूया। चवीनुसार मीठ घालूया। अगदी चिमूटभर साखर। साखर घालणे ऑप्शनल आहे, पण अगदी चिमूटभर घातली तर ह्याची चव खूप वाढते। आपल्याला यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही, फक्त तेलावरच ही मटकी अशी जरा परतत राहायची आहे। मुलं देखील खूप आवडीने ही फोडणीची मटकी खातात। भन्नाट अशी रेसिपी आहे। हे बघा, मटकी किती छान परतून झाली। यामध्ये पाणी किंवा पाण्याचा हपका देखील मारायची गरज नाही। अगदी तेल आणि मिठावरच ही छान परतून घ्यायची। अगदी जबरदस्त दिसते आहे, खमंग झाली आहे। आता आपण गॅस बंद करू। सर्वात शेवटी भरपूर कोथिंबीर घालू। कुठलेही मसाले नाही, कुठलाही तामझाम नाही। सकाळच्या गडबडीमध्ये नाश्त्यासाठी एकदम मस्त लागते। गावरान अशी रेसिपी आहे। अतिशय चविष्ट, खूप पौष्टिक अशी फोडणीची मटकी किंवा मटकी फ्राय तयार आहे। आज आपण बघूयात उन्हाळा विशेष अतिशय चविष्ट आणि खूप पौष्टिक अशी चिवईच्या भाजीची रेसिपी। चिवईची घळ म्हणून विविध नावांनी ओळखल्या जाणारी ही रानभाजी आहे। उन्हाळ्याच्या दिवसात खाणं खूप पौष्टिक असते। चला तर मग बघूयात आता याची कृती। चिवईची भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 मूठ ही चिवईची भाजी। चिवईची घळ किंवा बारीक घोळ, रान घोळ म्हणून ही भाजी ओळखल्या जाते। ह्या भाजीचं उत्पादन घेत नाही, ही भाजी शेतामध्ये अशीच उगवते, त्यामुळे याला रानभाजी म्हणतात। अतिशय पौष्टिक अशी ही रानभाजी आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खाणं अतिशय लाभदायक असते। फक्त उन्हाळ्यातच ही चिवईची भाजी खातात, कारण ही प्रकृतीने खूप थंड आहे। एरवी ही चिवईची भाजी खाऊ नये, कारण जमिनीला लागून ही चिवईची भाजी वाढते। त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा कोरडी जमीन असते तेव्हा काढलेली ही भाजी अतिशय चांगली असते। छान हिरवीगार आणि ताजी अशी चिवईची भाजी घ्या। आता ही चिवईची भाजी निवडण्यासाठी ह्याचे आपल्याला असे बारीक दांड्या आणि पानच फक्त घ्यायचे आहे आणि हे जे जाड जरट देठ आहे हे काढून घ्यायचे आहे। बऱ्याच जणांना ही भाजी कशी निवडायची हे माहित नसतं। हे बघा, हे जे जाड जरट देठ आहे
ते काढून घेऊया आणि असे पान पान ही भाजी निवडू आणि कापून घेऊ। बघा, व्यवस्थित झटकून झटकून ही भाजी निवडून घ्या। ही भाजी जमिनीला लागून वाढत असल्यामुळे याच्यामध्ये मातीचा अंश देखील असतो, त्यामुळे झटकून झटकून निवडून स्वच्छ धुवून आपल्याला घ्यायची आहे। हे बघा, माझ्याकडे आधीच मी ही भाजी निवडून पाण्याने स्वच्छ धुवून आणि अशी बारीक चिरून घेतली आहे। ही भाजी निवडायला जरा वेळ लागतो, त्यामुळे मी हे काम आधीच करून ठेवलेलं होतं। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1 वाटी तुरीची डाळ। 1 वाटी तुरीची डाळ मी पाण्याने स्वच्छ धुवून 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवली होती। भिजवल्यामुळे हे जरा जास्त दिसत आहे। आता हे डाळीतील पाणी आपण पूर्णपणे निथळून घेऊया। आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भिजवून निथळवलेली तूर डाळ घालू। यामध्ये 6 ते 7 लसूण पाकळ्या घालू। 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून बडीशोप घालूया आणि शक्यतो पाणी न घालता ही डाळ आता रवाळ वाटून घेऊ। आवश्यकता असेल तरच थोडंसं पाणी घाला, जास्त पाणी घालू नका। हे बघा, या ठिकाणी अशी रवाळ मी ही डाळ वाटून घेतली। मध्ये मध्ये काही अख्खी डाळ देखील आहे, याचं टेक्स्चर खूप मस्त येतं। अशीच आपल्याला वाटायची आहे। इथे कढईमध्ये साधारण 3 ते 4 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे। ही भाजी कोरडी असते आणि त्यामुळे याला तेल थोडं जास्त घालावं। यामध्ये 2 मोठ्या आकाराचे कांदे असे उभे कापून घालणार आहे। आता हे कांदे जरा हलका तांबूस रंगावर होईपर्यंत आपल्याला परतायचे आहे। हे चिवईच्या भाजीचं आयुर्वेदिक महत्व देखील आहे। प्रकृतीने ही भाजी खूप गार असते। पूर्वीच्या काळी जेव्हा कूलर, एसी नव्हते, तेव्हा छोट्या बाळाला उन्हाळ्यामध्ये या चिवईच्या भाजीमध्ये झोपवायची देखील पद्धत होती आमच्या गावाकडे। चिवईची भाजी स्वच्छ निवडून त्यावर सुती कापड घालून त्यामध्ये बाळाला झोपवायचे, म्हणजे उष्णतेपासून त्याचं रक्षण व्हायचं। हा कांदा आपण आता थोडा हलका तांबूस रंगाचा होईपर्यंत परतून घेऊ। हा कांदा आता जरा परतून झाला, हलका तांबूस रंगाचा झाला आहे। खूप अगदी लालसर देखील परतू नका। आता यामध्ये चिमूटभर हिंग, थोडी हळद घालूया, चवीनुसार लाल तिखट आणि ही धुवून कापलेली चिवईची भाजी घालू। आता आपल्याला हे नीट मिक्स करायचं आहे। उन्हाळ्याच्या दिवसात वरणपोळी बरोबर किंवा ताकाच्या कढी बरोबर, तसेच आंब्याचा रस आणि पोळी बरोबर ही चिवईची भाजी खूपच मस्त लागते। आमच्याकडे माझ्या मुलाला ही चिवईची भाजी खूप आवडते। हे बघा, हे अगदी मस्त मिक्स झालं। आता आपण यावर झाकण ठेवू आणि 5 मिनिटांसाठी ही चिवईची भाजी जरा तेलावर आणि वाफेवर शिजवून घेऊ। हे बघा, तुम्ही बघू शकता ही भाजी मस्त शिजली, छान मऊ झाली आहे। आता यामध्ये आपल्याला ही वाटलेली तुरीची डाळ घालायची आहे। चवीनुसार मीठ घालूया आणि हे नीट मिक्स करू। हे बघा, हे नीट मिक्स करून झालं। आता आपल्याला कढईमध्ये ही भाजी अशी पसरवून घ्यायची आहे। यावर झाकण ठेवू आणि मंद आचेवर आता मधून मधून परतत आपल्याला कोरडी होईपर्यंत ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता ही भाजी अगदी मस्त शिजली आहे।
मध्ये मध्ये 2-3 वेळा मी याला परतून घेतलं। छान वाफवल्या गेली। आता आपण यावर झाकण ठेवू आणि 10 मिनिट गॅस बंद करून या गरम कढईमध्येच ही भाजी अशीच झाकून ठेवू, म्हणजे खाली जी तळाला लागलेली भाजी आहे ती छान लगेच लवकर सुटून येईल। मी दाखवते तुम्हाला ते। गॅस बंद केला आहे आणि आता 10 मिनिटांनंतर आपण पुन्हा ही भाजी उघडून बघू। हे बघा, साधारण 10 मिनिटांनंतर ही भाजी किती छान कढईपासून सुटली। कधीही आपण जेव्हा अशी मोकळी डाळ किंवा कोरडा झुणका बनवतो, गॅस बंद केल्यानंतर 10 मिनिट त्या कढईमध्ये झाकून ठेवा, म्हणजे कढईला काहीही राहत नाही। अगदी छान सुटसुटीत ही भाजी होते। बघा, पूर्ण तळापासून निघाली आणि भाजी देखील छान मोकळी झाली आहे। सर्वात शेवटी कोथिंबीर। अतिशय चविष्ट आणि पौष्टिक अशी चिवईची भाजी तयार आहे। यावर कच्च्या शेंगदाण्याचं तेल घालून ही भाजी तुम्ही पोळी भाकरी बरोबर, वरण भाताबरोबर किंवा आंब्याचा रस आणि पोळी बरोबर खा, मस्त लागते। नक्की करून बघा। आपण बघूयात ढेमशाच्या सुक्या भाजीची रेसिपी। आमच्याकडे याला ढेमसा म्हणतात, बरेच जण याला दिल पसंद म्हणतात, हिंदीमध्ये टिंडा। तुम्ही याला काय म्हणतात हे मला जरूर कळवा। बऱ्याच जणांना हे ढेमसा आवडत नाही। ढेमशाची ही सुकी भाजी खूप अप्रतिम लागते। डब्यामध्ये नेण्यासाठी, प्रवासामध्ये नेण्यासाठी तर मस्त पर्याय आहे। आपण तेलावर, वाफेवर ही भाजी बनवणार आहे, त्यामुळे ही 1-2 दिवस खराब होत नाही, मस्त टिकते। चला तर मग बघूयात आता याची कृती। ढेमशाची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे पाव किलो म्हणजेच 250 ग्रॅम ढेमशी। ढेमसं नेहमी करता अगदी नाजूक कोवळी आणि छोट्या आकाराची आणा। हे बघा, अगदी ताजे असे ढेमसे आहे। जाड जरद ढेमशी घेतली की ती लवकर शिजत नाही। आता आपल्याला या ढेमसाचे अगदी पातळ असे काप करून घ्यायचे आहे। हे बघा, या ढेमस्यामध्ये ह्या अशा बिया असतात, या बिया आपल्याला चाकूच्या साहाय्याने काढून टाकायच्या आहेत। आणि अगदी पातळ पातळ असे ह्या ढेमस्याचे काप करायचे आहे। शक्य तेवढे पातळ याचे काप करा। तुम्ही बघू शकता सर्व ढेमस्यांचे मी असे पातळ पातळ काप करून घेतले। फोडणीसाठी पसरट पॅन मध्ये किंवा जाड बुडाच्या पसरट कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवू। तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं मोहरी घालूया। 1 टीस्पून ठेचलेला लसूण, हा लसूण आपल्याला खूप तांबूस होईपर्यंत परतायचा नाही। थोडासा हलकासा तांबूस झाला की आता यामध्ये आपण थोडी हळद घालूया, चिमूटभर हिंग। गॅसची फ्लेम अगदी मंद करा आणि आता ही कापलेली ढेमसी घालू। हे बघा, हे नीट मिक्स झालं। आता यावर आपण झाकण ठेवू आणि 4 ते 5 मिनिटांसाठी याला मस्त एक वाफ काढून घेऊ। हे बघा, ही ढेमसी जरा मऊ झाली आहे। आता अगदी मंद आचेवर घाई न करता आपल्याला ही ढेमसी छान कुरकुरीत होईपर्यंत परतत राहायची आहे। तुम्ही बघू शकता हे ढेमसे मस्त परतून झाले आहे, छान हलके झाले आणि याचा रंग देखील बदलला। याच प्रकारे मंद आचेवर आपल्याला ही परतायची आहे, म्हणजे ही भाजी अगदी छान खमंग होते। आता यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालूया, 1 टीस्पून गरम मसाला, चवीनुसार मीठ घालूया। सर्व मसाले सुरुवातीला घालू नका, ते जळतात, करपतात।
आणि सर्वात शेवटी यामध्ये 3 टेबलस्पून भाजलेला तिळाचा कूट घालणार आहे। तीळ अगदी मंद आचेवर खमंग भाजून घेतले आणि त्याचा असा कूट केला। तिळाच्या कुटाऐवजी तुम्ही शेंगदाण्याचा कूट देखील वापरू शकता, पण शक्यतो तिळाचा कूट वापरला की चव अधिक छान येते। आता मंद आचेवर फक्त 1 मिनिटासाठी हे या तव्यावर परतून घेऊ। झालंय हे परतून, तुम्ही बघू शकता छान मस्त खरपूस हे परतून झालं। आता आपण गॅसची फ्लेम बंद करू। सर्वात शेवटी कोथिंबीर, मिक्स करूया। तुम्हाला जर हे ढेमसं अधिक कुरकुरीत हवं असेल तर ह्या गरम पॅनमध्ये किंवा गरम कढईमध्येच असं पसरवून ठेवा। थोड्या वेळाने हे छान कुरकुरीत होतं। प्रवासामध्ये अगदी 1-2 दिवस देखील ही भाजी खराब होत नाही, मस्त टिकते। डब्यामध्ये नेण्यासाठी किंवा प्रवासामध्ये नेण्यासाठी ढेमस्याची सुकी भाजी तयार आहे। ही भाजी तुम्ही पोळी भाकरी बरोबर खा किंवा गरम गरम वरण भाताबरोबर, वरण पोळी बरोबर तोंडी लावण्यासाठी देखील मस्त पर्याय आहे। अप्रतिम खमंग अशी रेसिपी आहे। ज्यांना ढेमसं आवडत नाही ते देखील खूप आवडीने खातील ह्याची खात्री आहे। आज आपण बघूयात आजी पणजीच्या काळातील अतिशय चविष्ट, खूप पौष्टिक अशी कुरडईच्या सुक्या भाजीची रेसिपी माझ्या नणदबाईंची आहे। त्यांनीच मला ही भाजी शिकवली आहे। खूप मस्त लागते। तुम्ही नाश्त्यासाठी देखील पोह्यांप्रमाणे किंवा शेवईच्या उपम्याप्रमाणे ही कुरडईची भाजी बनवू शकतात। चविष्ट अशी रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कुरडयांची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 4 ते 5 मध्यम ते मोठ्या आकाराच्या ह्या कुरडई। ह्या गव्हाच्या कुरडई आहे ज्या आपण तळून खातो त्या। सर्वप्रथम एका अशा पसरट भांड्यामध्ये आपल्याला ह्या कुरडई थोडे असे तुकडे करून ठेवायचे आहे। खूप अप्रतिम लागते ही कुरडईची भाजी। घरात भाजी नसेल तर झटपट बनवता येते। डब्यासाठी देखील मस्त पर्याय आहे। गावाकडील अगदी पारंपरिक अशी रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे। आता यामध्ये पाणी घालूया। आवश्यकतेनुसार पाणी घालू। पूर्णपणे ह्या कुरडई भिजेल एवढं पाणी आपल्याला घालायचं आहे। आता यावर झाकण ठेवू आणि बरोबर अर्धा तास ह्या कुरडया भिजण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊ। हे बघा, साधारण अर्धा तासानंतर ह्या कुरडया किती मस्त भिजल्या आणि छान फुलल्या आहे। आपण असं बोटाने जर दाबून बघितलं तर अगदी आतपर्यंत ह्या कुरडया भिजल्या। अशाच ह्या भिजवून घ्यायच्या आहे। आता यातील पाणी आपण निथळवून घेऊया। कुरडईमधील पाणी मी पूर्णपणे निथळवून घेतलं आणि छान अशा मोकळ्या करून घेतल्या आहे। फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया, जिरे, 1 टीस्पून बारीक चिरलेला लसूण घालूया, 1 मोठ्या आकाराचा कांदा, लहान असेल तर 2 कांदे घ्या। आता हा कांदा लसूण जरा हलका तांबूस रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे। कांदा लसूण हलका तांबूस रंगावर परतून झाला। आता आपण यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालू आणि अर्धा टोमॅटो, पारंपरिक पद्धतीमध्ये टोमॅटो घालत नाही, त्यामुळे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल, पण मी इथे थोडासा टोमॅटो घालते। माझ्या मुलांना आवडतो म्हणून मी थोडा घालत असते, पण आजी पणजीची जी पारंपरिक रेसिपी आहे त्यामध्ये या भाजीत टोमॅटो घालत नाही। सर्व साहित्य आता आपण जरा परतून घेऊ। हे बघा, कांदा लसूण टोमॅटो मिरची सर्व काही परतून झालं आहे। आता यामध्ये आपण चिमूटभर हळद घालूया, ह्या सर्व मसाल्याला पुरेल एवढंच मीठ घालू, कारण कुरडईमध्ये आधीच मीठ घातलेलं असतं।
थोडी कोथिंबीर घालूया। आता हे भिजवलेल्या कुरडई आपण घालूया। हे बघा, हे छान मिक्स झालं। आता आपण यावर झाकण ठेवू आणि याला फक्त एक वाफ काढून घेऊया। ह्याला मस्त वाफ आली, तुम्ही बघू शकता। हे बघा, खूप छान ही भाजी झाली आहे। आता आपण गॅस बंद करू। सर्वात शेवटी कोथिंबीर। पोळी भाकरी बरोबर खाण्यासाठी, डब्यामध्ये नेण्यासाठी अतिशय चविष्ट अशी कुरडईची सुकी भाजी तयार आहे। किंवा मधल्या वेळी नाश्त्यासाठी देखील हा मस्त पर्याय आहे। पोह्यांप्रमाणे किंवा आपण ज्या प्रकारे फोडणीच्या शेवया करतो त्या प्रकारे हा कुरडयांची भाजी खाऊन बघा। अप्रतिम अशी रेसिपी आहे, लहान मुलं देखील आवडीने खातात। आज आपण बघूया डब्यासाठी खास अतिशय चविष्ट चटपटीत अशी घोसाळ्याच्या सुक्या भाजीची रेसिपी किंवा गिलक्याच्या सुक्या भाजीची रेसिपी। चला तर मग बघूयात आता याची कृती। भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे अर्धा किलो घोसाळे। सर्वप्रथम आपण ह्या घोसाळ्याची साल काढून घेऊया। अगदी वरचेवर ह्याची साल काढायची आहे। साल काढून झाली की घोसाळा आपल्याला कापून घ्यायचा आहे। समोरच्या टोकाचा आणि देठाचा भाग काढून घेतला आणि आता बारीक आपल्याला हे घोसाळं कापून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने बारीक बारीक काप करून घ्या। तुम्ही बघू शकता सर्व घोसाळे कापून झाले। आता फोडणीची तयारी करू। फोडणीसाठी कढईमध्ये साधारण 2 ते 2.5 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया। मोहरी तडतडली की जिरे, चिमूटभर हिंग घालूया। 2 मध्यम आकाराचे कांदे आणि 1 टीस्पून ठेचलेला आलं लसूण। मध्यम आचेवर आता हा कांदा लसूण आपण हलका तांबूस होईल असा परतून घेऊ। खूप साधी सोपी अशी ही भाजी आहे, खूप मस्त लागते। ज्यांना घोसाळं आवडत नाही ते देखील आवडीने खातात। इथे कांदा लसूण हलक्या तांबूस रंगावर परतून झाला आहे, एवढाच आपल्याला परतायचा आहे। अगदी खूप लालसर देखील कांदा परतायचा नाही। त्यानंतर यामध्ये 2 ते 3 कढीपत्त्याची पानं घालूया। हळद, चवीनुसार लाल तिखट घालूया। जरा मिक्स करून घेऊ आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो घालणार आहे। थोडं मीठ घालूया म्हणजे टोमॅटो पटकन मऊ होईल। कांदा आणि टोमॅटो मऊ झाला आहे, छान शिजला। आता यामध्ये हे बारीक कापलेलं घोसाळं घालूया। चवीनुसार मीठ घालणार आहे आणि हे मिक्स करू।
हे बघा, हे मी नीट मिक्स करून घेतलं। आता यावर झाकण ठेवू आणि लक्षात ठेवा, आता आपल्याला मंद गॅसवर फक्त तेलावर आणि वाफेवरच ही भाजी शिजवायची आहे। यात पाणी अजिबात घालायचं नाही। एक वेळा आपण भाजी परतून घेऊ। अगदी छान मऊ ही भाजी आपल्याला शिजवायची आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता ही भाजी किती मस्त शिजली। अगदी तेलावर आणि वाफेवर ही भाजी शिजवली आहे। गोसाळ छान मऊ झालं। आता सर्वात शेवटी यामध्ये 2 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालणार आहे। शेंगदाण्याचा कूट घालणं अगदी ऑप्शनल आहे, थोडा घातला तर छान खमंग चव येते। कोथिंबीर घालूया। बघा किती छान ही भाजी शिजली, अगदी मऊ झाली आहे। आता आपण गॅस बंद करूया। गरमागरम अतिशय चविष्ट आणि खूप पौष्टिक अशी घोसाळ्याची किंवा गिलक्याची सुकी भाजी डब्यासाठी तयार आहे। ही भाजी तुम्ही पोळी भाकरी बरोबर खाऊन बघा, खूप मस्त लागते। आमच्याकडे माझ्या मुलांना वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी ही भाजी आवडते। या प्रकारे घोसाळ्याची भाजी तुम्ही नक्की करून बघा। आपण बघूयात उन्हाळा विशेष गावाकडील पद्धतीची अतिशय चविष्ट आणि उन्हाळ्यात अगदी घरोघरी बनणारी एक खास पारंपरिक भाजी, ती म्हणजे मुगाच्या वडीची भाजी किंवा मुगाच्या आरोळ्यांची भाजी। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंब्याच्या रसाबरोबर ही भाजी तोंडी लावण्यासाठी बनवतात। घरात कुठलीही भाजी नसेल तर आवर्जून ही भाजी बनवल्या जाते। डब्यामध्ये नेण्यासाठी देखील मस्त पर्याय आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मुगाच्या सांडग्यांची भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1.5 वाटी मुगाचे सांडगे, मूग डाळीच्या वड्यांची भाजी किंवा मूग डाळीच्या सांडग्यांची भाजी, आमच्याकडे याला मुगाच्या आरोळ्या असं म्हणतात। ज्या प्रकारे आपण मिश्र डाळीचे सांडगे करतो त्याच प्रकारे हे फक्त आणि फक्त मूग डाळीचे सांडगे आहे। चवीला अप्रतिम असे हे सांडगे होतात। मुगाचे सांडगे बनवण्यासाठी मुगाची डाळ रात्रभर पाण्यामध्ये भिजवली आहे आणि त्यानंतर सकाळी डाळीमध्ये भरपूर लसूण, जिरं आणि बडीशोप घालून वाटले। त्यामध्ये लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ आणि भरपूर कोथिंबीर घालून त्याचे असे सांडगे केले आणि ते वाळवून घेतले आहे। हे मूग डाळीचे सांडगे अगदी वर्षभर टिकतात। आमच्याकडे ह्याची कोरडी भाजी बनवतात, तसेच मसाल्यातील रस्सा भाजी आणि शेंगदाण्याच्या रश्श्यातील एक रस्सा भाजी बनवतात। ह्या सर्व रेसिपी मी तुमच्यासोबत हळूहळू शेअर करेल। आज आपण डब्यासाठीची कोरडी भाजी बनवूया। प्रथम ह्या दगडी खलबत्त्यामध्ये हे थोडे थोडे सांडगे घालून आपण जरा जरा हे कुटून घेऊ। अगदी खूप बारीक नाही करायचे, थोडे थोडे हे कुटून घेऊ म्हणजे पटकन शिजतील। हे बघा, या पद्धतीने सर्व सांडगे मी या प्रकारे बारीक करून घेतले। आता फोडणीची तयारी करू। फोडणीसाठी इथे साधारण 3 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे। आपल्याला याची सुकी कोरडी भाजी बनवायची आहे, त्यामुळे तेल थोडं जास्त घाला। चिमूटभर मोहरी घालू। मोहरी तळतळली की जिरे घालूया। 1.5 टेबलस्पून ठेचलेला लसूण, आणि 2 मोठ्या आकाराचे कांदे घालूया। या वडीच्या भाजीला कांदा थोडा जास्त लागतो। आता हा कांदा आपल्याला हलका तांबूस रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कमी पसाऱ्यात झटपट बनणारी ही मूगवड्यांची भाजी आहे, अतिशय चविष्ट लागते। कांदा लसूण परतायला घेतला की बाजूच्या गॅसवर पाणी देखील गरम करायला ठेवून द्या। यामध्ये आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे। उन्हाळ्याच्या दिवसात घरात जर भाजी नसेल तर अगदी 2-3 पद्धतीने ह्या मुगाच्या सांडग्यांची किंवा मुगाच्या आरोळीची भाजी बनवता येते। हे बघा, कांदा लसूण हलक्या तांबूस रंगाचा झाला, अगदी खूप लालसर देखील परतू नका, याच प्रकारचा आपल्याला हा ठेवायचा आहे। आता
यामध्ये चिमूटभर हळद घालूया, चवीनुसार लाल तिखट घालणार आहे आणि हे जे आपण कुटलेले सांडगे आहे ते घालूया। आता या सर्व मसाल्यांबरोबर तेलामध्ये 1-2 मिनिटांसाठी हे सांडगे आपल्याला जरा भाजून घ्यायचे आहे, म्हणजे याची जी कचवट टेस्ट आहे ती लागणार नाही। थोडे तेलावर भाजले की भाजीची चव खूपच खमंग येते। आमच्याकडे या सांडग्यांना मुगाच्या आरोळ्या म्हणतात। तुम्ही या सांडग्यांना काय म्हणतात आणि तुम्ही कशा पद्धतीने हे सांडगे करतात, याची भाजी कशी करतात ते देखील मला जरूर कळवा। हे बघा, हे मुगाच्या आरोळ्या मी 1-2 मिनिटांसाठी भाजून घेतल्या। आता यामध्ये आपण गरम पाणी घालूया। नेहमी करता यामध्ये गरम पाणी घाला, म्हणजे भाजी लवकर शिजते। आता यामध्ये 1 टेबलस्पून भिजवलेले शेंगदाणे घालणार आहे। ह्या शेंगदाण्यांमुळे ह्याची चव खूपच छान येते। अख्खे शेंगदाणे घाला। भाजी खाताना मध्ये मध्ये हे शेंगदाणे खूप मस्त लागतात। चवीनुसार मीठ घालू। ह्या सर्व मसाल्यांना पुरेल एवढंच मीठ घालायचं आहे, कारण आरोळ्यांमध्ये किंवा सांडग्यांमध्ये आधीच मीठ घातलेलं आहे। गरम पाणी बाजूला झाकूनच ठेवा, म्हणजे आवश्यकता असेल तसं थोडं टाकता येतं। यावर झाकण ठेवू आणि मंद आचेवर आता ह्या मुगाच्या आरोळ्या आपण शिजवून घेऊया। हे बघा, भाजी अगदी मस्त, हे बघा भाजी अगदी मऊ शिजली आहे, छान झाली आहे आणि असं थोडा अंगाला रस्सा आहे, थोडी थपथपीत आहे। अशीच ही वड्यांची भाजी आपल्याला ठेवायची आहे, कारण ही वड्यांची भाजी जशी जशी थंड होते तसतसं ह्या वड्या यातील पाण्याचा अंश शोषून घेतात। तुम्ही जर शिजवतानाच ही जास्त कोरडी शिजवली तर भाजी मग डब्यामध्ये खूप कोरडी होऊन जाते, त्यामुळे अशी थोडी ओलसर ठेवा। गॅस बंद केला। आता यामध्ये कोथिंबीर घालू। खूप साधी सोपी, वाटण नको किंवा कुठल्याही प्रकारचा मसाला नको, साधीच ही भाजी खूप मस्त लागते। अतिशय चविष्ट, खूप पौष्टिक आणि कमी वेळात कमी पसाऱ्यात होणारी मुगाच्या सांडग्यांची कोरडी भाजी तयार आहे। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज्याच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।